पालेभाज्यांचे बरेचसे प्रकार तुम्ही पाहिले असतील। आज अशीच एक हेल्दी आणि टेस्टी पालेभाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत, जी अत्यंत गुणकारी आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत ती करडईची भाजी। तर इथे भाजी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। अशा पद्धतीची याची पाने असतात, तर आपल्याला ही पाने खोडून घ्यायची आहेत आणि कवळी जर देठ असतील तर ती देखील घ्यायची आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण पालक घेतो त्याच पद्धतीने ही स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे। तर इथे मी धुवून घेतलेली आहे। आता आपण फोडणी करून घेऊयात। तर गॅसवर कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तर कोणतीही पालेभाजी करायला सोपीच असते, तशीच ही देखील सोपीच आहे। तर आज आपण सुक्की करणार आहोत, त्यामुळे इथे बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे। साधारण 7-8 लसणाच्या पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत। इथे ठेचलेला लसूण देखील छान लागतो। पालेभाज्यामध्ये लसूण जर ठेचून घातला तर त्याची टेस्ट फारच छान येते। तर इथे लसूण गोल्डन झालाय। आता यामध्ये आपण एक मीडियम कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। सोबतच तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजाने यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। मी ते 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेणार आहे। छान परतून घ्यायचे आपल्याला गोल्डन होईपर्यंत कांदा। आता इथे कांदा बऱ्यापैकी गोल्डन झालेला आहे। आता यामध्ये आपण जी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत। करडईच्या भाजीसोबतच करडईचं तेल देखील खूपच आरोग्यदायी आहे। ज्या पद्धतीने आपण ऑलिव्ह ऑइल वापरतो त्याच पद्धतीने आपल्या आहारामध्ये जर करडईच्या तेलाचा वापर केला तर तितकेच फायदे मिळतात जितके ऑलिव्ह ऑइलने मिळतात। तर करडईचं तेल आणि करडईची भाजी आपल्या आहारात समाविष्ट करायला काहीच हरकत नाहीये। तर मस्त ही भाजी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। इथे मला मिठाचा अंदाज आहे, त्यामुळे इथे मी मीठ लगेच घालून घेतेय। तुम्हाला जर अंदाज येत नसेल, कारण पालेभाजी शिजल्याच्या नंतर ती कमी होते, त्यामुळे अंदाज जर येत नसेल तर भाजी पूर्णपणे शिजल्याच्या नंतरच तुम्ही यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मला अंदाज आहे त्यामुळे मी लगेच यामध्ये मीठ घालून घेतेय आणि छान परतून घ्यायचंय आणि भाजी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर झाकण न लावताच मी पालेभाजी शिजवून घेते, कारण आपण जर झाकण लावून शिजवली तर ती थोडी काळपट होते, त्यामुळे मी झाकण न लावताच कोणतीही पालेभाजी शिजवून घेते। तर इथे बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे। आता यामध्ये साधारण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। तर थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा आहे, त्याने छान टेस्ट येते। मध्ये मध्ये दाताखाली आले की छान लागतात। मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर मस्त हेल्दी आणि टेस्टी इथे आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खूपच छान लागते। तर अशी ही गुणकारी करडईची भाजी आपल्या आहारात समाविष्ट करायला काहीच हरकत नाहीये। तर आजची ही करडईची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।